एप्रिल महिन्यात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरीच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या। या सगळ्या राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज 4 मेला लागतोय। मतमोजणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर वाढणार असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात येत होतं। पण व्यावसायिक सिलेंडरचे दर हे निकाल लागायच्या आधीच वाढलेले आहेत। या भाववाढीमुळे आधीच धोक्यात आलेला हॉटेल व्यवसाय अजून संकटात सापडल्याचं म्हटलं जात आहे। मिडल ईस्ट मधलं युद्ध सुरू झाल्यापासून कमर्शियल सिलेंडरची किंमत ही तब्बल 2 वेळा वाढली आहे। पण यावेळी झालेली भाववाढ ही सगळ्यात जास्त आहे। रस्त्याच्या कडेला गाड्यावर किंवा छोट्या गाड्यांमध्ये खाद्यपदार्थ विकणारे लोक ज्या 5 किलोच्या छोट्या सिलेंडरचा वापर करतात त्याचे दर तब्बल 261 रुपयांनी वाढवण्यात आलेले आहेत। काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 28 एप्रिलला त्यांच्या एक्स अकाउंटवरती एक पोस्ट लिहिली होती, ज्यामध्ये भविष्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरच्या वाढत्या दराबद्दल त्यांनी उल्लेख केला होता। आता त्यांनी वर्तवलेला हाच अंदाज खरा ठरलेला असल्यानं सामान्य नागरिकांकडून येत्या काळासाठी चिंता व्यक्त केली जाते। आता राहुल गांधींनी इंधन दरवाढीबद्दल आणखी एक पोस्ट केली आहे। या पोस्टमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय, भारतात गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये सिलेंडरचे भाव कशा पद्धतीने वाढवण्यात आलेत, आता आपल्यावरती त्याचा काय परिणाम होणार आहे, यामुळे घरगुती सिलेंडरचे भाव सुद्धा वाढणार का, पेट्रोल डिझेलचे भाव सुद्धा वाढणार का, सगळ्याबद्दल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। 28 फेब्रुवारी 2026 पासून मिडल ईस्ट मध्ये युद्ध चालू आहे। युद्धाच्या पहिल्या दिवसापासूनच इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्म्युझचा कंट्रोल स्वतःकडे ठेवलाय। इराणचे अनेक तेलसाठे अमेरिकेनं उद्ध्वस्त केलेत। हळूहळू युद्धाचा परिणाम व्यापारावरती झाला आणि मग इंधनाच्या दरामध्ये सुद्धा प्रचंड वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। आता अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेल मिळणं सुद्धा अवघड झालंय। बरं, जिथे मिळू लागलं तिथले भाव अगदी गगनाला भिडलेले आहेत। पण अशाही परिस्थितीत भारतात मात्र पेट्रोल, डिझेलचे भाव अजूनही स्थिर होते। पण 27 मार्च पासून पेट्रोलियम मंत्रालयानं तिकडे 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचे भाव 144.50 रुपयांनी वाढवले। नंतर दुसऱ्या टप्प्यात हेच भाव 195 रुपयांनी वाढवले आणि त्यानंतर 1 मे 2026 पासून कमर्शियल सिलेंडरची किंमत थेट 993 रुपयांनी वाढवण्यात आली आहे। त्यामुळेच आता कमर्शियल सिलेंडरवरती अवलंबून असलेल्या उद्योगांना पुन्हा एकदा मोठा फटका बसलेला आहे। गेल्या 2 महिन्यांपासून कमर्शियल सिलेंडरच्या वाढलेल्या किमतीमुळे आधी चहाच्या टपऱ्या, वडापावचे गाडे, छोटे आणि मोठे रेस्टॉरंट्स आणि मेस व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे। पण मग त्यांनी स्वतःचं नुकसान भरून काढण्यासाठी त्यांच्या प्रोडक्टची किंमत देखील वाढवली। मार्च महिन्यात झालेल्या दरवाढीनंतर हॉटेलच्या मेन्यू कार्ड्समध्ये पदार्थांच्या किमती या 10% वाढवण्यात आल्या। पण आता 1 मे पासून झालेल्या दरवाढीनंतर मेन्यू कार्ड मधल्या पदार्थांच्या किमती 30% वाढणार असल्याचं म्हटलं जातंय। त्यामुळे आता खरेदी करणारे आणि व्यावसायिक अशा दोघांनाही याचा फटका बसणार आहे। याशिवाय कापड उद्योग असेल, फार्मास्युटिकल आणि केमिकल उद्योग, ग्लास आणि सेरामिक उद्योग, मोठे फूड प्रोसेसिंग युनिट्स अशा कित्येक उद्योगांना आतापर्यंत कमर्शियल गॅसच्या इंधन दरवाढीचा फटका हा बसताना दिसतोय। यामध्ये सगळ्यात जास्त प्रभावित झालेल्या कापड उद्योगात काम करणाऱ्या हजारो मजुरांच्या नोकऱ्या देखील गेलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। नोकऱ्या गेल्यानं राहणं परवडत नसणाऱ्या हजारो कामगारांनी 20 एप्रिलला गुजरातच्या उधरा रेल्वे स्टेशनवर घरी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। रेल्वेत जागा कमी आणि गर्दी जास्त झाल्यानं तिथं अगदी चेंगराचेंगरीची परिस्थिती सुद्धा निर्माण झाली होती। गुजरात नंतर देशभरामधल्या अनेक राज्यांमध्ये असंच चित्र पाहायला मिळालेलं आहे। थोडक्यात काय तर आतापर्यंत कमर्शियल सिलेंडरचे भाव किलो मागे 144 आणि 195 रुपयांनी वाढले असताना ही परिस्थिती देशभरात पाहायला मिळाली। पण आता 19 किलोचा कमर्शियल सिलेंडर थेट 993 रुपयांनी वाढलाय आणि त्याचा दर 2078 रुपयांवरनं 3071 रुपये इतका झालेला आहे। त्यामुळे आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सिलेंडरच्या दरात झालेली ही वाढ गेल्या 2 महिन्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात झालेली आहे। आता हे झाले 19 किलोच्या सिलेंडरचं, पण गाड्यांवरती छोटेखानी व्यवसाय करणारे, मेसचं जेवण महाग झालं म्हणून रूमवरती स्वयंपाक करणारी असणारी बॅचलर्स मुलं, स्थलांतरित मजूर हे 5 किलोचा छोटा फ्री ट्रेड LPG सिलेंडर वापरतात। या सिलेंडरची किंमत आतापर्यंत 549 रुपये इतकी होती, पण त्या सिलेंडरची किंमत 1 मे नंतर 261 रुपयांनी वाढवल्यानं 5 किलोचा तो सिलेंडर 810 रुपयांना मिळणार आहे। आता एकीकडे कमर्शियल सिलेंडरच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ दरवाढ आणि दुसरीकडे 5 किलोच्या सिलेंडरमध्ये सुद्धा झालेली दरवाढ, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे घरगुती सिलेंडरच्या किमती सुद्धा येत्या काही काळामध्ये आणखीन भडकण्याची शक्यता ही वर्तवली जाते। पण या दरवाढीबद्दल इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सांगितलंय की वाढलेले दर त्या इंधनाचे आहेत ज्याची मागणी कमी आहे। ऑइल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजाराच्या भावासोबत ताळमेळ घालण्यासाठी दरांमध्ये हा बदल केल्याचं सांगण्यात येते।
काही अभ्यासकांच्या मते दरांच्या संदर्भात घेतलेले हे निर्णय महागाई नियंत्रणासाठी घेतले जात असले तरी सुद्धा महागाई ही अटळ आहे। या सगळ्यामध्ये आता राहुल गांधींनी केलेलं ट्विटही महत्त्वाचं आहे। त्यांच्या मते कमर्शियल सिलेंडरच्या दरात झालेली वाढ म्हणजे निवडणुकीचं बिल आहे। फेब्रुवारीपासून आतापर्यंत दरामध्ये 1380 रुपयांची वाढ झाली आहे, म्हणजे 3 महिन्यांमध्ये 81% वाढ झाली आहे। चहावाला, ढाबेवाला, हॉटेल, बेकरी, मिठाईवाला अशा प्रत्येकावरती या दरवाढीचा परिणाम होणार आणि त्यामुळे तुमच्या ताटावरही त्याचा परिणाम होणार, असं राहुल गांधींनी एक्स वरती पोस्ट करत म्हटलंय। सोबतच हा पहिला वार हा गॅसवर होता, दुसरा वार पेट्रोल डिझेलवर असेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता सिलेंडरच्या दरवाढीनंतर पेट्रोल डिझेलचे भाव सुद्धा वाढतील याबद्दल सध्या चर्चा होताना दिसतीये। आता 1 मे पासून फक्त कमर्शियल सिलेंडर आणि 5 किलोच्या सिलेंडरचे दर वाढलेत असं नाहीये। टेलिकॉम टॉवर मध्ये वापरलं जाणारं बल्क डिझेल त्याचे भाव सुद्धा 137 रुपयांवरनं 149 रुपये करण्यात आलेत। याशिवाय विमानात वापरल्या जाणाऱ्या एटीएफ म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या किमतीत सुद्धा 8.50 ते 25% वाढ झालेली आहे। यामुळे देशांतर्गत चालणाऱ्या विमानांचे दर 900 ते 950 रुपयांनी महाग झालेत। आता या सेवा सामान्य नागरिक जरी जास्त प्रमाणात घेत नसले तरी सुद्धा वाढलेल्या किमतींमुळे श्रीमंत वर्गाचा सुद्धा संताप होतोय असं म्हटलं जाते। आता या सगळ्या परिस्थितीत ज्या कारणांमुळे मार्च महिन्यात कमर्शियल सिलेंडरचे दर पहिल्यांदा वाढले होते ते आखातातलं म्हणजे मिडल ईस्ट मधलं युद्ध सध्या तरी थांबलेलं आहे। पण अमेरिका, इस्रायल आणि इराण मध्ये शांतता करारासाठी केल्या जाणाऱ्या सगळ्या चर्चा निष्फळ ठरतायत। 30 एप्रिलला इराणनं पाकिस्तानच्या माध्यमातून दिलेला सुधारित प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळलाय। इराण न्यूक्लिअर एनरिचमेंट प्रोग्राम बंद करत नसल्यानं ट्रम्प सरकार चांगलेच संतापलंय। ब्लूमबर्गनं प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार येत्या 2 ते 3 दिवसात अमेरिकेची हायपरसॉनिक मिसाईल डार्क ईगल मध्य पूर्वेत दाखल होणार आहे। यावेळी अमेरिकेचं लक्ष जमिनीच्या आत सुरू असलेल्या इराणच्या न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर आहे। हा पॉवर प्लांट सुरक्षित राहण्यासाठी इराणनं सुद्धा आपली एअर डिफेन्स सिस्टीम तयार ठेवलेली आहे। या हालचालींमुळे युद्ध पुन्हा सुरू होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि जर असं झालं तर भारतातली इंधनाची स्थिती गंभीर होईल असा इशारा देखील देण्यात येतोय। हे युद्ध सुरू झाल्यापासून सरकारनं पेट्रोलच्या आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नव्हती। त्यामागे 5 राज्यांच्या होणाऱ्या निवडणुका असल्याचं नेहमीच बोललं गेलं। त्या सगळ्या निवडणुका आता झालेल्या आहेत, आज निकाल लागतोय। या निकालानंतर देशभरात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढवले जातील असा आरोप विरोधक करताना दिसतात। कारण आतापर्यंत पेट्रोलियम कंपन्या या दरवाढ न केल्यानं तोट्यात जात होत्या, पण निकालानंतर मात्र त्यांचा तोटा भरून काढण्यासाठी पेट्रोल डिझेलची दरवाढ केली जाणार आहे असं सध्या बोललं जाते। त्यामुळे ही दरवाढ नेमकी कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण विरोधकांनी केलेले सगळे आरोप पेट्रोलियम मंत्रालयानं मात्र फेटाळून लावलेत। देशात सध्या इंधनाचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे। ज्या इंधनाची मागणी जास्त आहे त्यांच्या किमती वाढवल्या नाहीयेत, पण देशात बऱ्याच ठिकाणी सिलेंडरचं शॉर्टेज हे आपल्याला बघायला मिळते। राहुल गांधी आणि काही इतर अभ्यासकांच्या मते ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होईल आणि 4 मे नंतर पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलेंडरचे भाव हे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढतील असं म्हटलं जातंय। दरम्यान तुम्हाला कमर्शियल सिलेंडरच्या दरात झालेल्या दरवाढीबद्दल काय वाटतं? ज्या पद्धतीने विरोधक आणि राहुल गांधी म्हणतात की येत्या काळात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरचे दर सुद्धा अफाट वाढतील, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच असं काही घडेल का? या निकालांचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होईल का? याबद्दलची तुमची मतं आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी बोल्ड ला सबस्क्राइब करा।